सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं मी स्वागत करतो आणि चर्चेची सुरुवात अर्थातच आंदोलक शेतकरी नेते अजित नवले सरांपासून करतो। नवले सर, खरं तर एका बाजूला तुमच्यावरती फुलं पडतायत, शेतकरी आनंद व्यक्त करतायत की किमान कर्जमाफी करेंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे, ह्या भूमिकेतून तारखेवर तुम्ही आणलं सरकारला, म्हणून तुमचं एका बाजूला कौतुक होतंय। पण काही जण म्हणतात तुम्ही मॅनेज झाले। नाही, आपण जरा दुरुस्ती केली पाहिजे की आंदोलक आम्ही पाठिंबा देणारे कार्यकर्ते आहोत। आंदोलन बच्चू कडू साहेबांचंच होतं। आम्ही पाठिंबा द्यायला शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं तर आम्ही त्यांच्याही पाठीशी उभे राहू, हे मी तुम्हाला नम्रपणाने सांगतो। त्यामुळे ही वेळ, हे आंदोलन फसलं की जिंकलं हे ठरवण्याची नाहीच आहे। अजून खूप लढा बाकी आहे। त्या समितीची भानगड सरकारने आपल्या पुढे उभी करून ठेवली आहे ना, ती समिती कशाला पाहिजे हो? आज डाटा सरकारकडे उपलब्ध आहे। 2-3 कर्जमाफ्यांचा अनुभव तुम्हाला आहे। कोणाला कर्जमाफी पाहिजे त्याच्या याद्या तुमच्या तयार आहेत। शक्तीपीठचा महामार्ग काढताना तुम्हाला असा अभ्यास करण्यासाठी एखादी कमिटी नेमाविषयी वाटली का? नाही नेमली ना तुम्ही। त्या ठिकाणची सुरजागडची लाखो एकरची झाडं उद्ध्वस्त करायची होती, ती करावी की न करावी याच्यासाठी तुम्हाला काही अभ्यास करण्याची गरज वाटली का हो? नाही वाटली। त्यामुळे मग याचा अर्थ महाराष्ट्रानं काय घ्यायचा? याचा अर्थ महाराष्ट्रानं काय घ्यायचा? तुम्हाला काय म्हणायचंय? फसवले म्हणायचंय की तुम्ही संयमानं घेताय? फसवण्याचा मुद्दाच नाही। आम्ही कालही तेच म्हणत होतो, आजही तेच म्हणणार आहे, उद्याही तेच म्हणणार आहे। त्या समितीचे चुरगाळी करा आणि ती खड्ड्यामध्ये घाला। त्या समित्या भीमित्या आम्हाला मान्य नाही। देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्टेडियम येऊन सांगितलं की 30 जून 2026च्या आत 7-12 कोरा करणार आणि निवडणुकीत सांगितलं होतं कोरा कोरा कोरा। हे दोनही शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि भाजपने पाळले पाहिजे। त्यांनी जर ते पाळले नाहीत तर नावं कोणते असतील, नेते कोणते असतील, पण या महाराष्ट्रातले शेतकऱ्यांची पोरं यांचा बेत पाहिल्याशिवाय राहणार नाही, हे नीट समजून घेतलं पाहिजे। काळ बदलतो आहे, त्याच्यामुळे आता करणं आणि समित्याच्या आड लपणं ह्या भानगडी आता चालणार नाहीत। हे जरा बडेसाहेब नीट भाजपच्या लोकांनी आणि सरकारने समजून घेण्याची गरज आहे। अजित पवार साहेबांचं काहीतरी वक्तव्य आलंय, गरिबांचं करू। अरे साले, श्रीमंतांना तुम्ही कॉर्पोरेट कंपन्यांना 14 लाख कोटी रुपये कर्ज दिले, त्यावेळी ते गरीब कॉर्पोरेट पाहून तुम्ही दिले का? काय तुम्ही बोलताय? पाऊस सगळ्याच शेतकऱ्यांच्या याच्यावर पडलाय, त्यामुळे तुमचे आदेश, अटी, शर्ती अजून पाण्यात म्हैस आहे। अजून लोकांना निर्णय पण कळाला नाही, लगेच तुमचं चालू झालं, गरीबाला देणार, श्रीमंताला नाही देणार, आमक्याला देणार, फलाण्याला नाही देणार। अरे काय तमाशा लावलाय तुम्ही? निवडणुकीत निवडून येण्यापूर्वी तुम्हाला सुचत नव्हतं का हे सगळं बोलायला? ठीक आहे, अनिल भाऊ सगळं ऐकतायत। अनिल भाऊ सगळं ऐकतायत। बिलकुल ऐकलं पाहिजे, सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं पाहिजे। आणि सगळ्या सांगतो सगळं ऐकल्यानंतर मी तुमच्याकडे तो अनिल भाऊ बैठकीत सुद्धा याच पद्धतीने आम्ही थोडा अजित राहा, थांबा, थोडं थांबा। समितीवर ढकलून देत होते। कसली समिती पाहिजे तुम्हाला? कसला अभ्यास कमी पडलाय तुमचा? हे वेळ काढूपणा शेतकऱ्यांना कळत नाही का? आणि म्हणून हे डावपेच जरा त्यांनी थांबवले पाहिजेत। ज्या प्रकारे आंदोलनाची कोंडी केली, अहो त्या ठिकाणी ज्या रांगा लागल्या, आदल्या रात्री आदेश येतात न्यायालयाचे, सगळ्या वाहनं खाली करा। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात पण असेच आदेश आले। 2000 पोलीस तिथे तैनात करण्यात आले। मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात पण तेच केलं गेलं। इकडे आमचे सगळे जे अपंग बांधव होते त्यांच्या जेवणाची सोय आणि शौचालय हे एकाच ठिकाणी आम्हाला करावे लागले। प्रचंड पाऊस पडला, गुडघाभर चिखल त्या आंदोलनाच्या मैदानात साठला, तिथे आम्हाला आंदोलकांना ठेवा अशा प्रकारे सांगण्यात आलं। बाहेरून येणारी जी आंदोलनाची कुमक आहे, जेवण आहे, ते ठिकठिकाणी तोडण्यात आलं, आंदोलकांना रोखण्यात आलं। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांना रात्री 3 वाजता जाऊन अटक करण्यात आली। आणि ही सगळी कोंडी करून तुम्हाला काय साध्य करायचंय? काय आम्ही पाकिस्तानचे नागरिक आहोत का? दुसऱ्या देशातून आलोय का? तुम्ही दिलेला शब्द पाळा एवढंच आम्ही म्हणतोय, हे पाप आहे का आमच्या? आणि जो अतिवृष्टी झालेली आहे, तुम्ही म्हटले होते ना दिवाळीच्या अगोदर देऊ, शब्दावर विश्वास तुमचा का ठेवायचा? ठीक आहे, येतो प्रश्न आहे ना।